चार्ज व्हॅल्यू जी असते इट इज -1.602 into 10⁻19 coulomb. Then mass of the electron is considered to be negligible because it is very small, that is 9.11 into 10⁻24 gram. or in AMU, AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट किंवा त्यालाच आपण म्हणतो युनिफाईड मास. ओके, तर ते घेतलं जातं बेटा 0 AMU. तुम्हाला याच्यावरनं लक्षातच आलं असेल की इलेक्ट्रॉनचा मास आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो. ओके, म्हणजे काय, तर मी जेव्हा तुम्हाला ॲटमचं टोटल ओव्हरऑल मास शिकवेल, व्हॉट इज द ॲटॉमिक मास, ॲटमचं मास कसं असतं, ॲटॉमिक मास कसं फाइंड आउट करतात, तर ते तुम्हाला समजूनच जाईल की इलेक्ट्रॉनचं जर मास निग्लिजिबल असतं तर ॲटॉमिक मास जे आहे ते ओव्हरऑल कुठे कॉन्सन्ट्रेटेड असतं हे तुम्हाला थोडं थोडं ना एक मी जेव्हा कन्सेप्ट घेईल तेव्हा समजूनच येईल. ओके, सो सेकंड वन इज प्रोटॉन. ओके, फर्स्ट आपलं झालं बेटा सब ॲटॉमिक पार्टिकल प्रोटॉन, सेकंड वन इज फर्स्ट झालं इलेक्ट्रॉन, सेकंड वन इज प्रोटॉन. ओके, वन बाय वन मी एक सब ॲटॉमिक पार्टिकल घेता अकॉर्डिंग टू देअर डिस्कवरी. ओके, फर्स्ट जे होतं ते इलेक्ट्रॉन डिस्कवर्ड झाले होते, जे थॉम्सननी केले होते 1897. सेकंड आहे बेटा प्रोटॉन. सी, आता इथे पण मी डायरेक्टली लिहिलं आहे प्रोटॉन कुठे असतात, मी ऑलरेडी तुम्हाला शो केलं आहे इन द डायग्राम की प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात ॲटमच्या. ओके, आणि न्यूक्लियस कुठे असते बेटा, सेंटर ऑफ द ॲटम. ओके, सो सी प्रोटॉन अ सब ॲटॉमिक पार्टिकल, इट इज ऑल्सो सब ॲटॉमिक पार्टिकल, म्हणून आपण ते लिहायचंच आहे, विच कॅरीज 1 युनिट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो बेटा, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, जसं मी इथे आता लिहिते इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनवर आपल्याला लिहायचं आहे बेटा निगेटिव्ह चार्ज असतात, इलेक्ट्रॉन आर निगेटिव्हली चार्ज. त्याच्यानंतर प्रोटॉन लिहायचा आहे बेटा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स कुठे असतात तर आउटसाइड न्यूक्लियस, आउटसाइड न्यूक्लियस हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि प्रोटॉन कुठे असतात बेटा, इनसाइड न्यूक्लियस. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रोटॉन्सचं जे चार्ज आहे इट इज पॉझिटिव्ह चार्ज, आणि इलेक्ट्रॉन्सचा जो चार्ज आपण बघितला होता, व्हॅल्यू जी होती चार्ज व्हॅल्यू ती मायनसमध्ये होती बेटा. त्याच्या अपोजिट म्हणजे प्लसमध्ये जर आपण घेतलं, प्लस म्हणजे प्लस 1.602 into 10⁻19 ची कुलम आहे, ती प्रोटॉनच्या चार्जची व्हॅल्यू आहे, विच इज ऑल्सो टेकन इन कुलम. ओके, बट इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांच्या चार्ज व्हॅल्यू जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे तर निगेटिव्ह व्हॅल्यू जी राहणार ती इलेक्ट्रॉनच्या चार्जची व्हॅल्यू राहणार आणि पॉझिटिव्ह जी राहणार ती प्रोटॉनच्या चार्जची व्हॅल्यू राहणार. ओके, बघा, प्रोटॉन्सची डिस्कवरी बेटा केली अर्नेस्ट रुदरफोर्ड या सायंटिस्टनी इन 1911. ओके, त्यांनी एक गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट घेतला होता, तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजवेल. ओके, एक गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट केला होता, त्याच्यावरून त्यांनी आयडेंटिफाय केलं होतं की जो ॲटम आहे त्याच्या सेंटरला बेटा पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज प्रेझेंट आहे. मीन्स व्हॉट, ॲटम जे आहे त्याच्या सेंटरला न्यूक्लियस आहे विच कंटेन पॉझिटिव्ह चार्ज, समथिंग विच इज पॉझिटिव्हली चार्ज. ओके, अँड त्याच थेरीनी काय केलं, अर्नेस्ट रुदरफोर्ड या सायंटिस्टनी प्रोटॉन्सची डिस्कवरी केली, जे काय असतात पॉझिटिव्ह चार्ज. कुठे असतात बेटा, इनसाइड न्यूक्लियस. ओके, देन नेक्स्ट वी आर मूव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजेच न्यूट्रॉन. ओके, बघा, इलेक्ट्रॉन झालं, 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण बघितले होते, इलेक्ट्रॉन, त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन. ओके, अकॉर्डिंगली मी बरोबर त्यांना लाईन वाईज लावलाय. इलेक्ट्रॉनची पहिले डिस्कवरी केलेली आहे जे थॉम्सननी, त्याच्यानंतर प्रोटॉनची डिस्कवरी केली रुदरफोर्ड यांनी इन 1911, आणि त्याच्यानंतर आहे बेटा न्यूट्रॉन. ओके, मी अजून एकदा तुम्हाला सांगते, इलेक्ट्रॉन कुठे असतात बेटा, एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन, ॲटमच्या बाहेर, न्यूक्लियसच्या बाहेर, न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात आणि न्यूक्लियसमध्ये असतात बेटा प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. ओके, सो सी न्यूट्रॉन इज ऑल्सो पार्ट सब ॲटॉमिक पार्टिकल विच इज न्यूट्रल. आता बघा, न्यूट्रॉन्स जे असतात बेटा, न्यूट्रॉन्सवर कसलाही चार्ज नसतो, न्यूट्रॉन्स हे न्यूट्रल असतात, मीन्स हॅव्हिंग नो चार्ज आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर मी इथे लिहिते आता न्यूट्रॉन नो चार्ज आपण लिहू शकतो, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो इट इज न्यूट्रल. इट इज न्यूट्रल. हा आपण कुठे आहे बेटा, इनसाइड न्यूक्लियस असतो. ओके, सो सी मास ऑफ
न्यूट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन मास. म्हणजे आपण एक डिस्कवरी बघू, जेव्हा न्यूट्रॉन्सची आपण डिस्कवरी बघू तर जे जेम्स चॅडविक होते बघा, न्यूट्रॉनची डिस्कवरी केली आहे जेम्स चॅडविक इन 1932. यांनी आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिला होता, तर तो एक्सपेरिमेंट पण आपण बघू, स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट. ओके, तर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्कवर केलं होतं की न्यूट्रॉन्स जे असतात त्यांचा मास इज सेम ॲज दॅट ऑफ प्रोटॉन. ओके, तर इलेक्ट्रॉन म्हणजे प्रोटॉन्स आणि प्रोटॉन्सचं मास जे असतं तेच नियर अबाउट मास कशाचं असतं, न्यूट्रॉन्सचं मास असतं. ओके, थोडे न्यूट्रॉन्स काय असतात, हेवी असतात ॲज कम्पेअर टू प्रोटॉन, थोडे काय पॉईंट्सनी. ओके, त्याची डिस्कवरी, न्यूट्रॉन्सची डिस्कवरी कोण केली बेटा, जेम्स चॅडविक 1932 मध्ये. म्हणजे सर्वात लास्ट जे होते ते न्यूट्रॉन्स आयडेंटिफाय झाले होते, जे काय आहे, न्यूट्रल आहे विथ हॅविंग नो चार्ज. म्हणजे त्यांच्यावर काय आहे बेटा, चार्ज नाही. ओके, आता बघा, हे आपण आज बघितलं पूर्ण टोटल स्ट्रक्चर ऑफ ॲटमचं इंट्रोडक्शन पार्ट. इंट्रोडक्शन पार्टमध्ये मी अजून एकदा तुम्हाला सांगते, आपण बघितलं की ॲटम मीन्स व्हॉट, तर ॲटम हा एक स्मॉलेस्ट पार्ट आहे बेटा मॅटरचा. त्याच्यामध्ये आपण बघितलं की ॲटम काय असतात बेटा, ॲटम हा वर्ड ॲटोमोस या ग्रीस वर्डमधनं निघाला. तर ॲटोमोस म्हणजेच अनकटेबल, आणि अनकटेबल म्हणजे काय की त्याच्यामध्ये कोणतेच पार्टिकल नाही राहणार, आपण त्याला कट करू तरी त्याच्यानंतर, आणि त्याला कट करू नाही शकत आपण. ओके, सो दॅट्स वर्ड आपण अकॉर्डिंग टू डेल्टननी पण तेच सांगितलं होतं की ॲटम्स हे अनकटेबल असतात, इनडिव्हिजिबल असतात, आणि त्यांच्यामध्ये कसलेही पार्टिकल्स प्रेझेंट असतात. बट फर्दर काही रिसर्च झाले ज्याने आयडेंटिफाय झालं की ॲटम्समध्ये काय प्रेझेंट असतात बेटा, फंडामेंटल पार्टिकल, जे आपण आज थोडे का होईना बघितले, दॅट इज इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज असतो आपण बघितला, निगेटिव्ह चार्ज. सर्वात आधी मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्याच्यावर आधी सांगितलं. त्याच्यामध्ये जे फंडामेंटल पार्टिकल्स आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, कुठे असतात प्रेझेंट, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये असतात, आणि न्यूक्लियस असते सेंटर ऑफ द ॲटम. इलेक्ट्रॉन असतात बेटा एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजनमध्ये, त्यालाच आपण म्हणतो ऑर्बिट किंवा शेल्समध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ओके, मग आपण बघितलं इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि न्यूट्रॉन हे नो चार्ज मीन्स न्यूट्रल असतात. ओके, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी सायंटिस्ट जे थॉम्सननी सर्वात आधी केली होती बाय युझिंग कॅथोड रे ट्यूब. 1897 मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉन डिस्कवर केले होते. त्याच्यानंतरच माहिती झालं की ॲटममध्ये पार्टिकल्स प्रेझेंट असतात. देन रुदरफोर्ड आले, त्यांनी डिस्कवरी केली 1911 मध्ये, आणि त्याच्यानंतर सर्वात लास्टमध्ये आले बेटा जेम्स चॅडविक. त्यांनी कशाची डिस्कवरी केली, 1930. बघा, जेम्स चॅडविक हे रुदरफोर्ड यांचे स्टुडंट होते, आणि रुदरफोर्ड हे जे थॉम्सनचे स्टुडंट होते. ओके, यांनी 1 by 1 एकेका सब ॲटॉमिक पार्टिकल्सची डिस्कवरी केली. ओके, आजच्या लेसनमध्ये, आजच्या पार्टमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमचं इंट्रोडक्शन पार्ट घेतला. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन डिटेलमध्ये त्यांचे जे होते एक्सपेरिमेंट्स ते थोडे तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तर आजच्या क्लाससाठी इतकंच. थँक्यू.